बाळासाहेब दखने इथं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलोय। पण सरकार याच्याबाबत अत्यंत ढिम्म दिसतंय। 7 दिवस झाले आमच्या प्रकृती खराब व्हायला लागलेल्या आहेत, पण सरकारतर्फे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही। तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। मनोज जरांगे इकडे पायगाड्या घालायच्या आणि ओबीसीला दुजा भाव द्यायचा, हा सरकार महाराष्ट्रासमोर एक वेगळा पायंडा पाडून दाखवते, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। काल राष्ट्रवादीचे नेते आणि राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार साहेबांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला, पण पवार साहेबांचा इतका व्यासंग आहे, प्रत्येक बारीक विषयामध्ये त्यांना ते सखोल जाऊन त्याचं ज्ञान घेतात आणि त्याच्याबद्दल त्यांना सखोल डिटेल नॉलेज असतं। माझे पवार साहेबांना एक विचारणं आहे की पवार साहेब तुमची आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची अधिकृत भूमिका काय आहे? मनोज जरांगेंची जी भूमिका आहे की ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे वेगळं आरक्षण आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यामध्ये मराठा समाजाने 8.5% लाभ घेतलेला आहे, त्याच्यावर पवार साहेबांचं आणि त्यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? त्यानंतर 10% जे SC-BC आरक्षण शुक्रे कमिटीच्या रिपोर्टनुसार दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यावर पवार साहेब तुमचं काय म्हणणं आहे? ते आरक्षण मराठा समाजाला नको आहे का? हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे का स्पष्टपणे की 10% SC-BC ॲक्ट 2024 आणि त्या अंतर्गत दिलेल्या आरक्षणाला आमच्या पक्षाचा विरोध आहे, ही उघड भूमिका तुमची आहे का? आणि तिसरी एक आमची विचारणा आहे की मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की सद्यस्थितीमधलं 27% जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये घुसायचं आहे, सरसकट कुणबी दाखले द्यायचे आहेत, कुठलं तरी हैदराबादचं साताऱ्याचं निजामाचं गॅजेट लागू करून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायचं आहे। आम्हाला वेगळं 10% नको, वेगळं ईडब्ल्यूएस नको, हीच भूमिका पवार साहेब तुमची आहे का? संभ्रमित करणारा शब्द वापरायचा, ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी बोलायचं। आदरणीय पवार साहेब, मनोज जरांगेंची जी मागणी आहे की वेगळी कॅप करून वेगळा प्रवर्ग करून दिलेलं 10% आरक्षण आम्हाला नको आहे, ओबीसीच्या 27% आरक्षणामध्येच कुणबीच्या दाखल्याद्वारे आम्हाला घुसायचंय, ह्या मागणीला तुमचा सपोर्ट आहे का? हा तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार VJNT या बांधवांचा प्रश्न आहे। पवार साहेब, स्पष्ट तुमची भूमिका मांडा आणि ही भूमिका येणाऱ्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही ही भूमिका तुमची स्पष्ट करा तिथं की आम्ही मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देतो आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण न देता, वेगळ्या 27% पेक्षा वेगळा कोटा न देता, कुणाचा वाद होऊ नये हे आम्हाला देणं घेणं नाही, ह्या ओबीसींच्या ताटातच त्यांना बसवा। 450 जातींचं, आलुतेदारांचं, बलुतेदारांचं, भटक्या विमुक्तांचं, वडाऱ्यांचं, रामोश्यांचं, कैकाड्यांचं, वैद्यांचं जे आरक्षण आहे त्याच्यातच माझ्या मनोज जरांगेच्या मराठा समाजाला त्याच आरक्षणमध्ये बसवा। पवार साहेब, आमची तुम्हाला विचारणा आहे, याच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे, याच्यावर तुम्ही खुलासा करताल, स्पष्ट सांगा ओबीसी मधून जे आरक्षण आहे ते त्याचं टक्केवारी न वाढवता त्याच टक्केवारीमध्ये मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्याप्रमाणे देण्यात यावं, अशी आमची तुम्हाला विचारणा आहे। पवार साहेब, 1965 साली BD देशमुख कमिटी आली, त्यावेळेस एक लिस्ट केली 182-83 जातींची, त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यावेळेस तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये होता। त्यानंतर ज्यावेळेस मंडल आयोगाने सगळ्या याचं सर्वेक्षण केलं प्रत्येक राज्यातील, त्यावेळेस मंडल आयोग ज्यावेळेस आपल्याला लागू झाला त्यावेळेस आपण सत्तेमध्ये होता, त्यावेळेस मराठा समाजाचा समावेश ओबीसीच्या यादीमध्ये केला नाही। आपण का त्यावेळेस केला नाही? आणि ज्यावेळेस इंदिरा साहनीचा 1993ला निकाल आला आणि इंदिरा साहनीमध्ये 9 जजच्या खंडपीठाने सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये आयोग स्थापित करा आणि यादींची लिस्ट करा, त्यावेळेस पवार साहेब, त्यावेळेस तुम्ही मराठा समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये घ्या अशी भूमिका का नाही घेतली? त्यावेळेस तर तुम्ही मुख्यमंत्री होता, त्यामुळं कुठेतरी सत्तेमध्ये असताना वेगळी भूमिका आणि आता सत्तेत नसताना वेगळी भूमिका घ्यायची, कुठल्या तरी सरकारला अडचणीत आणण्यासाठी
मनोज जरांगेंना सपोर्ट करायचा, तर आम्हाला तुमच्याकडून स्पष्टता पाहिजे। त्यांची जी मागणी आहे ओबीसी मध्ये कुणबी दाखल्याद्वारे घुसायचे, याला तुमचा पाठिंबा आहे का? पवार साहेब, अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी विचारतोय, तुम्हाला उत्तर द्या। शरद पवार हे जवळपास जरांगेंचेच आहे ते स्पष्ट झाले असं प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा म्हणतात। तर दुसरीकडे राजरत्न आंबेडकरांनी देखील काल आणि जरांगेंची भेट घेतली। मला तेच बोलायचंय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना, पीडितांना, 18 पगड जाती, आलुतेदार बलुतेदार यांना समान हक्क मिळावा, सामाजिक न्याय मिळावा म्हणून आरक्षणाची तरतूद घटना कलम 340, 341, 342 अंतर्गत केली। हे आरक्षण लागू होण्यासाठी जातीचं प्रमाणपत्र लागतं। या जातीचं प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे, त्या अधिनियमामध्ये ह्या मनोज जरांगेंचं ऐकून एकनाथ शिंदेने तो सगळे सोयरे ही व्याख्या टाकायचं योजलंय। 26 जानेवारीला तो GR आलाय आणि मनोज जरांगेची मागणी आहे की त्याच्यामध्ये हा सगळे सोयरे टाकावा। फक्त ॲफिडेविट दिलं की आपण कुणालाही म्हणू शकतो की हा माझा सगळे सोयरा आहे, हा माझ्या गणगोतातील आहे। मला एकच राजरत्न आंबेडकरांना विचारायचं आहे की तुमच्या पंजोबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर आहात का? त्या आरक्षणाला नख लावण्यासाठी, आरक्षण हिसकावून घेण्यासाठी जे मनोज जरांगे तिथं बसलेले आहेत त्यांच्या मांडीला मांडी तुम्हाला लावायची। आणि ह्या सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळं SC आणि ST आणि OBC यांच्या आरक्षणाचं नुकसान होणार आहे। तर राजरत्न आंबेडकर साहेब, तुमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी जो SC ST OBCच्या आरक्षणाचा घात करतोय असा अध्यादेश काढण्यासाठी तुम्ही सपोर्ट करताय का मनोज जरांगेला? अख्खा महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय, भूमिका स्पष्ट करा। सगळे सोयरेला राजरत्न आंबेडकरांचा पाठिंबा आहे का? सगळे सोयरेचा हा कायदा SC ST OBCचे दाखले देण्याच्या अधिनियमासाठी आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? आज इथून अंतरवाली सराटीतून विचारतोय, तुम्ही याच्यावर भूमिका स्पष्ट करा। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जे तुमचे सपोर्टर आहेत, जे तुम्हाला आशेने बघतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सामाजिक समतेचं आरक्षण दिलंय आणि त्यांचे तुम्ही वारस आमच्या आरक्षणाचा जो बट्ट्याबोळ करतोय त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, त्याच्यासाठी अश्रू ढाळता आणि ह्या आरक्षणाचं नुकसान होताना तुमच्या डोळ्यातनं अश्रू येत नाही। फक्त राजकीय कुठेतरी महत्त्वाकांक्षा आहे, कुठली तरी एक आघाडी करायची, तिसरी, दुसरी, चौथी, आणि तुम्ही तिथं जाता। महाराष्ट्रातील तमाम SC ST OBC भटक्या मुक्तांचा तुम्हाला सवाल आहे, सगळे सोयरेचा अध्यादेश तुम्ही वाचलाय का? आणि जर तो वाचला असेल तर त्याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा। काल सरकारने पुन्हा 3 उपजातीचा कुणबीमध्ये समावेश केलेला आहे। सरकारने जो तिलोरे कुणबी, लेवा पाटील आणि लेवा पाटीदार, मुळात ह्या मूळच्या कुणबीच्या उपजाती आहेत। तिलोरे कुणबी हे कोकणात येतात, काही लेवा पाटील हे पण कोकणात येतात आणि काही विदर्भामध्ये येतात। जो गुजरातला लागून जे पटेल आहेत त्यातील जे पाटीदार आपण जे म्हणतो ते कुणबी, त्यामुळे त्या मूळच्या कुणबी जाती आहेत। खरं तर सुरुवातीला कुणबीची उपजात म्हणून ह्या जाती आल्या पाहिजे होत्या, पण 2004 साली एक कृत्रिम तयार झालेली मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ही पोटजात 2004ला आली। उलट यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ह्या ज्या मूळच्या जर जाती कुणबीमध्ये आल्या तर आम्हाला त्याची काही हरकत नाही। त्या बांधवांना याच्यातून नक्कीच न्याय मिळेल। त्यांचे जे दुःख होतं त्यांच्या दाखल्यांमध्ये त्यांना मिळत नव्हते कोकणातल्या आमच्या बांधवांना, तर त्यांना मिळावं, त्यांचा आम्हाला काही विरोध नाही। आंतरवलीत 2 उपोषण सुरू आहेत, मराठा आणि ओबीसी। जरांगेंच्या उपोषणाकडे सर्व मराठा नेते, आमदार, खासदार, मंत्री येत आहेत, ओबीसीचे नेते जातात, तुमच्याकडे कोणी फिरकत नाही, हातभाला आहेत तुमचे ओबीसी नेते? दोन्ही उपोषणाला ओबीसीचे कुठलाही नेते आतापर्यंत तुम्हाला भेटायला आलेले नाही, आपण जरांगेंच्या उपोषणाकडे मराठा नेते जातात ते तर आपण समजू शकतो की आपण जे म्हणतो एक प्रचलित म्हण आहे, पाटाचं पाणी पाटाला जातं। कारण की सगळे जे आमदार खासदार जे आहेत त्यांनी तिथं पायघड्या घातल्यात, काल छत्रपतींचे वंशज येऊन गेलेले आहेत। राहिला विषय ओबीसींचा, तर फक्त जातीची प्रेम असलेलं मराठा नेते ते जरांगेकडे जातात ते, आणि ओबीसीच्या संविधानिक मागण्यांकडे पाठ फिरवणारे ओबीसी नेते हे दोन्ही एक सारखेच आहेत।
असं मी स्पष्ट सांगतो. तुम्हाला जर ओबीसींना न्याय देण्यासाठी तुम्हाला जर अडचण वाटत असेल, मराठा समाजाचे जे सगळे नेते असतील, मिनिस्टर्स असतील, आजी माजी आमदार खासदार असतील, ते तिकडे जातात. त्यांना कुठल्याही निवडणुकीची राजकीय त्यांच्या जी हे आहे ॲस्पिरेशन त्याची अजिबात चिंता नाही आहे. आणि तुम्ही जर ती चिंता करत असताल तर येणाऱ्या विधानसभेला हे सगळे फक्त एकाच जाती स्वजातीचं काळजी करणारे मराठा नेते आणि ओबीसीकडे पाठ फिरवणारे ओबीसी नेते यांचा आम्ही हिशोब 100% येणाऱ्या विधानसभेला करू. हा इथून समस्त ओबीसी विजयंती आलुतेदार बलुतेदारांच्या तर्फे आम्ही दोन्ही समाजातील या नेत्यांना इशारा देतोय. जरांगींची मागणी संविधानिक आहे आणि ओबीसीचे आंदोलक फडणवीसाचे एजंट आहेत असा आरोप राजरत्न आंबेडकरांनी केलाय का तुमच्यावर? राजरत्न आंबेडकरांनी काहीतरी परभणी लोकसभा काहीतरी 2दा-3दा लढवली, त्यांना तिकडे यश नाही आलं. आता राजरत्न आंबेडकरांना कुठंतरी प्रस्थापित व्हायचं आहे आणि मग कुठली तरी ती आघाडी करायची. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते, त्यांनी सामाजिक न्याय कशाला दिला, या वंचित पीडित समाजाच्या ज्या काही वेदना होत्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही वाङ्मय आहे त्याचं मला वाटतं नक्कीच त्यांनी अभ्यास केला नसेल आणि त्यांच्या विचाराला कुठेतरी फाटा देऊन प्रस्थापित जो सत्ताधारी वर्ग आहे त्यांच्या मांडीला मांडी लावायचं आणि आपलं कुठंतरी एक राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची, हे संकुचित विचार राजरत्न आंबेडकरांचे, त्यांचा आम्ही निषेध करतो. याबाबत डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सगळे सोयऱ्याला विरोध केला आहे, त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतो. राजरत्न आंबेडकरांनी त्यांचेच चुलते प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेचा बारकाईने विचार करावा. राजकारणासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्त्व जे लागू केलेलं आहे तर त्याच्या विरोधात भूमिका घेऊन तुमच्या त्या आंबेडकर नावाची गरिमा ठेवावी अशी विनंती करतो. प्रकाश आंबेडकरांची वारंवार भूमिका बदलते. पूर्वी ते मराठा आणि ओबीसीचं ताट एकच असल्याचं बरोबर होतं, काल त्यांनी पुन्हा 2 वेगवेगळे ताट असल्याचं म्हणलं. नाही, आम्ही आता आमच्याबद्दल आता शेवटी एक जे राजकीय नेते असतात ते त्यांच्या राजकीय भूमिकेतून वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. पण आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक आरक्षणाचा लढा चालू आहे त्याबाबत आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे. सद्यस्थितीमध्ये आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांच्या बाकीच्या भूमिका आधीच्या काय असतील त्यांच्यावर आम्हाला टीका करायची नाही. आत्ता सध्याची त्यांची भूमिका आणि वंचितच्या त्यांनी लेटर हेडवर गेल्या 10-15 दिवसापासून जाहीर केलेलं आहे की सगळे सोयरे आणि 57 लाख कुणबी नोंदी रद्द कराव्या, त्यांचं आम्ही स्वागतच करू आणि आशा करतो त्यांची भूमिका अशीच असेल. आज तुमचा 7वा दिवस आहे. उद्या मुख्यमंत्री मराठवाड्यात आहेत, केंद्रीय मंत्री अमित शहा पण मराठवाड्यात आहेत. तुमचं काय अडचण? आमचं म्हणणं आहे की आमच्या ज्या व्यथा आहेत, आमच्या मागणीतून बसलो आहे, ओबीसी आरक्षण वाचावं, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावं. मुख्यमंत्र्यांनी आम्ही पण 50-55% या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. जसं तुम्ही मनोज जरांगेंच्या इथं पायघड्या घातल्या, तुमच्या मंत्र्यांनी घातल्या, सगळ्या तुमच्या शिष्टमंडळाने घातल्या, जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी घातल्या, तसंच आमचं पण ऐकून घ्यावं. आमच्या मताला किंमत नाही आहे का? आम्ही आता लक्ष ठेवून आहोत मुख्यमंत्री इथे येतात ते का, त्यांच्या आणखीन सहकारी कोण येतात ते का, आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला हे समजतंय आणि महाराष्ट्रामधील ओबीसीमधील प्रत्येक घटक आता जागृत झालेला आहे. प्रत्येक हालचालीवर गव्हर्नमेंटच्या नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे, पक्षाच्या भूमिकांकडे लक्ष आहे. त्यामुळं तुम्ही पण ह्या भूमिका घेताना किंवा संवाद साधताना सर्वांना समान न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण बघून घेताल की ओबीसीचा आक्रोश काय आणि ओबीसी तुम्हाला मग कशा पद्धतीने प्रतिसाद देतोय. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.